असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. अक्षर पुरुषाच्या 7 शंख ब्रह्मांडांमधून पार करून आपल्याला जायचं आहे. त्यासाठी त्याचा एक ओम तर सरळ मंत्र आहे ब्रह्मचा, तत् हा सांकेतिक आहे अक्षर पुरुषाचा, आणि सत देखील सांकेतिक आहे परमक्षर पुरुष परमक्षर ब्रह्मचा. तर या 3 मंत्रांच्या साधनेने आपण इथून पूर्ण मोक्ष प्राप्त करून त्या लोकात निघून जाऊ, जिथे गेल्यानंतर साधक परत कधीही फिरून येत नाही. तर हा पूर्ण श्रीमद भगवद्गीतेचा निष्कर्ष आहे तुमच्या समोर. आता अजून थोडे संकेत दाखवून देतो. पहा, गीता अध्याय नंबर 8चा आपण इथपर्यंत वाचलं होतं की तो परमक्षर ब्रह्म आहे. या 3ऱ्या श्लोकामध्ये तो परमक्षर ब्रह्म आहे जो गीता ज्ञानदात्यापेक्षा वेगळा आहे. आणि इथे गीता ज्ञानदाता म्हणतात 8व्या अध्यायाच्या आणि या 5व्या श्लोकात की जो पुरुष अंतसमयी मलाच स्मरत शरीर त्यागून जातो तो साक्षात माझ्या रूपाशी एकरूप होतो. साक्षात रूप नाही, मदभाव याती, म्हणजे माझ्या अशा भावात एकरूप होतो, यात काही शंका नाही. आता 7व्या श्लोकात काय म्हटलंय 8व्या अध्यायाच्या गीताजी, आणि 7व्यात काय म्हटलंय की यासाठी अर्जुना तू सर्व समयी माझे स्मरण कर आणि युद्धही कर. युद्ध करावं लागेल माझ्या शरणात राहिलास तर, आणि मला माझ्यात अर्पण केलेल्या मनबुद्धीने युक्त होऊन निसंशय मलाच प्राप्त होशील. आता 8व्या अध्यायात गीता अध्याय नंबर 8चा श्लोक नंबर 8 आपण वाचतोय. हे पार्थ, परमेश्वराचे हे नियम आहेत. परमेश्वराचे अभ्यास योग युक्तेन, त्या 3 मंत्रांच्या जपाचा अभ्यास करणारा, दुसरीकडे चित्त न वेधणारा, निरंतर चिंतन करत असणारा मनुष्य परमदिव्य पुरुषाला प्राप्त होतो. त्या परम अक्षर ब्रह्मला प्राप्त होतो. परम प्रकाश रूप दिव्य पुरुषाला अर्थात परमेश्वरालाच प्राप्त होतो, जो गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे. हा आता 9व्यात इथे कॉन्सेप्ट पण क्लिअर केली आहे कवीम. आता या इथे छेडछाड नको करायला, हे स्पष्टच वाचू. जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियंता म्हणजे सर्वांचा स्वामी, सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म सर्वांचं पालन पोषण करणारा अचिंत्य स्वरूप आहे. सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाश रूप म्हणजे सूर्याप्रमाणेच तेजोमय शरीरयुक्त साकार, हे स्पष्ट आहे यामध्ये. अविद्येच्याही अतिपलीकडे सच्चिदानंद घनब्रह्म, सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो, त्या परमक्षर ब्रह्मचे स्मरण करतो. आता 9वा आपण वाचला 8व्याचा, आता 10वा वाचूया. तो आहे भक्तियुक्त पुरुष म्हणजे 3 मंत्रांचा जप करणारा, ज्यामध्ये एक ओम आहे आणि 2 तत्सत. तत् आणि सत सांकेतिक आहेत. तो आहे योग बलाने, योग म्हणजे साधना, भक्तीच्या शक्तीने भ्रुकुटीच्या मध्यात प्राणाला नीटपणे स्थापित करून मग निश्चल मनाने स्मरण करत त्या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. म्हणजे गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे तो परमक्षर ब्रह्म, त्याची साधना करणाऱ्याला तो प्राप्त होतो. आणि हे अज्ञानी आचार्य आणि हे शंकराचार्य आपले धर्मगुरू म्हणतात. श्रीकृष्णजी स्वतःबद्दल बोलत आहेत, अजून कोणी परमात्मा नाहीये, ज्ञानी अजून कोणी नाहीये. यांनी आज 5500 वर्ष झाली ही श्रीमद भगवद्गीता आणि पुराणांना आणि वेदांना लिपिबद्ध होऊन यांना कखही माहिती नाही याबद्दल. आचार्याचा अर्थ गुरु होतो, आणि गुरु अध्यापक असतो, जो सिलेबसशी पूर्ण परिचित असतो, मास्टर असतो. आणि ज्याला कखही माहीत नाही तो कुठला टीचर आणि कुठला आचार्य. बुडवला हा सगळा देश हिंदू समाजाला भूत बनवून आणि मग त्याचीच पूजा करायला लावतात. श्राद्ध काढून आपलं पोषण करतात हे लोक. आता पुण्यात्म्यांनो,
ही तर कॉन्सेप्ट क्लिअर झाली की श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये आणि 66 मध्ये गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे, आपल्यापेक्षा अन्य आहे, त्या परमाक्षर ब्रह्मला शरण जाण्यास सांगतो. तो परमाक्षर ब्रह्म कोण आहे हे दास सांगेल. हे कबीर साहेब आहेत जे काशीमध्ये विणकर रूपात आले होते, ज्यांना एक कवी म्हणून आपण त्यांना इतिहास बंद करून ठेवलं होतं. हे परमाक्षर ब्रह्म आहेत. त्यांनी 600 वर्षांपूर्वी ते ज्ञान दिलं होतं जे आज आपल्या सद्ग्रंथांमध्ये विद्यमान आहे. आणि हे आपले आचार्य आणि शंकराचार्य श्री शंकरजी श्री विष्णूजींना अजन्मा अजरामर ज्यांचे कुणी माता पिता नाहीत असं सांगतात. आणि पुराणांमध्ये यांच्या इतिहासात लिहिलं आहे की यांचे आईवडील आहेत, यांचा जन्ममृत्यू होतो आणि यांना हे भगवान म्हणतात. शिवपुराणामध्ये लिहिलं आहे की तुम्ही ब्रह्मा आणि विष्णू तुम्ही भगवान नाही आहात, तुम्ही स्वतःला भगवान मानलत. आता पुण्यात्म्यांनो, प्रसंग हा चालला होता की आपले धर्मगुरू शंकराचार्य आचार्य आणि सतयुगापासून आजपर्यंत या ब्राह्मण म्हणजे महर्षींना ऋषींना तर ज्ञान कुठून असणार यांच्या? भगवानांनाच ज्ञान नाहीये. ज्यांना हे भगवान म्हणतात विष्णू आणि शंकरजींना आणि ब्रह्माजींना, आणि यांना हे भगवान म्हणतात, हे स्वामी म्हणतात, आणि हे भगवान नाही आहेत हे प्रमाण आहे पुराणात. आता ही कॉन्सेप्ट क्लिअर करतो. पुण्यात्म्यांनो, एका समयी श्री ब्रह्माजी आणि विष्णूजींचं आपापसात युद्ध झालं. कशावरून युद्ध झालं की ब्रह्माजी म्हणतात विष्णूजींना की मी तुझा पिता आहे, तुझा जनक आहे. विष्णूजी म्हणतात की मी तुझा पिता आहे, मी तुझा जनक आहे. अशा प्रकारे दोघांचं युद्ध झालं. या दोघांमधील युद्ध समाप्त करण्यासाठी वरून यांच्या पित्याने या ब्रह्मने क्षरपुरुषाने यांच्या मधोमध एक स्तंभ उभा केला, लिंग, खूप मोठा पिलर, तेजोमय. यांनी लढणं तर सोडलं, त्याचा शेंडाबुडखा शोधू लागले. मग तिथे हा प्रकट झाला शिवजीचं रूप धारण करून. हा असं कपट करतो, याने प्रतिज्ञा केली आहे की मी माझ्या वास्तविक काळरूपात कधीही कुणाच्या समोर प्रकट होणार नाही. याचे काळरूप कोणते आहे? गीतेच्या अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 47-48 मध्ये हे म्हणतात की अर्जुना बघ, हे आहे माझं काळरूप, विराट रूप. आणि याची प्राप्ती ना वेदोवर्णित विधीने, ना जपाने, ना तपाने, ना यज्ञाने कोणत्याच प्रकारे नाही होऊ शकत. ही तर मी अनुग्रह करून तुझ्यावर कृपा केली आहे. तुझ्या आधी हे कुणीही पाहिलेले नाही आणि ना यापुढे कुणी पाहू शकत. गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 24-25 मध्ये हे म्हणतात की हा मूर्ख जनसमुदाय मला अव्यक्तम व्यक्तिम आपन मनन्ते. मला अव्यक्ताला मी आपल्या योगमायेने लपून राहतो. हा मूर्ख जनसमुदाय मला व्यक्तिरूपाने आलेला कृष्ण मानत असतील. आय एम नॉट कृष्ण. तर तो लपून राहतो, असा छळ करत असतो. कधी विष्णुरूप धारण करून कुणाला दर्शन देतो, ऋषींना साधकांना, तर तो विष्णूजींचा महिमा गात असतो की तुम्हीच सर्व शक्तिमान आहात, मला समाधी काळात आपले दर्शन झाले. तुम्ही लपवताय स्वतःलाच. असाच कुणी साधक साधना करत आहे ब्रह्मची, तर त्याला ब्रह्माच्या रूपात दर्शन देतात. तो म्हणतो हे ब्रह्माजी सर्व शक्तिमान आहेत, यांनी लपवून ठेवलंय स्वतःला. आणि कुणाला भगवान शंकराच्या रूपात दर्शन देतात, तर ते म्हणतात की भगवान शंकरच सर्वेश्वर आहे. तर अशा प्रकारे हा भ्रम पसरवला होता काल भगवंताने. आणि याच आधारे श्री ब्रह्माजी श्री विष्णूजींना भ्रम झाला की मीच सृष्टीचा रचना आणि पालन करता. ब्रह्माजी म्हणाले मी उत्पत्ती करणारा. विष्णूजी असं म्हणायचे की तू माझ्या नाभीतून उत्पन्न झालास. ब्रह्माजी म्हणतात की मी साऱ्या सृष्टीला उत्पन्न करणारा आहे, मी प्रजापिता आहे. या दोघांचं युद्ध झालं. तर तेव्हा हा येऊन उभा राहिला त्यांच्याजवळ आणि त्यांना हा काय म्हणतो की तुम्ही स्वतःला अज्ञानाने ईश मानले, भगवान मानले. यू आर नॉट गॉड. हे दाखवतो आपल्याला. हे पहा, श्री शिवमहापुराण हिंदी टीका सहित भाग 1. हे श्री शिवमहापुराण याचे कोण आहेत लेखक? विद्यावारिधी पंडित ज्वाला प्रसाद जी, मिश्रकृत हिंदी टीका सहित.
खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. हे शिवमहापुराण आहे. याच्या आपण विद्वेश्वर संहितेत जाऊया. हे 11वं पान, विद्वेश्वर संहिता शिवपुराण, अध्याय 6 मध्ये. इथे नंदिकेश्वर म्हणजे तो नंदी बैल सांगत आहे भगवान शंकरांचा. नंदिकेश्वर म्हणाले की हे योगेंद्र, एकदा विष्णू भगवान शेषशय्येवर आपल्या गरुडादी पार्षदांनी संयुक्त लक्ष्मीसहित शयन करत होते. त्यावेळी ब्रह्मज्ञानींमध्ये श्रेष्ठ ब्रह्माजी आपल्या इच्छेनेच तिथे आले. सर्व प्रकारे सुंदर अशा त्या शय्येवर शयन करणाऱ्या कमललोचन विष्णूजींना विचारू लागले, तुम्ही कोण आहात? मला बघूनही अहंकारी पुरुषाप्रमाणे शयन करता वत्स? मुला उठ, बघ, मी तुझा स्वामी आलो आहे. आलेल्या स्वामींना गुरुला बघूनही जो गर्वित होतो त्या द्रोही मूर्खाला प्रायश्चितच व्हायला हवे. हे ऐकून विष्णूजींना क्रोध आला, परंतु वरून दाखवला नाही. परंतु बाहेरून शांत राहिले आणि म्हणाले, मुला वत्सा ब्रह्मा. विष्णूजी म्हणाले ब्रह्माजींना, वत्सा मुला, तुझं कल्याण हो, बैस, ह्या आसनावर बैस. यावेळी तुझे नेत्र कुटील आणि चेहरा वक्र का होत आहे? ब्रह्माजी म्हणाले, हे वत्स विष्णू, तुला काळाच्या प्रभावामुळे गर्व आहे. हे वत्सा, मी तुझा रक्षक आणि जगताचा पिता मी आहे. विष्णूजी म्हणाले की हे तर सर्व जग माझ्यात स्थित आहे. तू चोरासमान कसे हे आपले म्हणतोस? तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहेस, त्यामुळे तू माझा पुत्र आहेस. यांना दंडुका पडल्या. खोलात नको जायला, पुढे जाऊया. यांची एकमेकात लढाई झाली. देवता फुलांचा वर्षाव करू लागले. शाबास, कापा एकमेकांना. हे आपल्या देवतांची लक्षणे. बघा, हे आपण आता 11वं पान वाचत आहोत. आता आपण खाली आलो आहोत. इथे खाली विद्वेश्वर संहिता. मी श्रेष्ठ आहे, स्वामी आहे असं म्हणत एकमेकाला मारण्याच्या इच्छेने युद्ध करण्यास सज्ज झाले. सर्व देवता विमानात बसून ते महाअद्भुत युद्ध बघण्यासाठी आले आणि आकाशात त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. वाह रे देवता, ह्या आपल्या देवता. दोन भावांमध्ये भांडण झालं तर सभ्य माणसं त्यांच्यात मध्यस्थी करतात की भांडून लढून मरू नयेत, आणि या देवता फुलं उधळत आहेत की लढून मरा आणि नष्ट व्हा. अरे कमाल झाली. असा इतिहास वाचत होतो आपण. आता हा काळ आला, यांच्यामध्ये एक स्तंभ उभा केला यांच्या पित्याने, पिलर, तेजोमय खूप. याचा शेंडा बुडखा शोधू लागले. त्यांना काही नाही मिळाले. ब्रह्माजी खोटं बोलले. ह्या कथा तुम्ही ऐकत बसता. त्यामुळे यांच्यामध्ये आला आणि यांना काय सल्ला देतात की तुम्ही भगवान नाही आहात, तुम्ही स्वतःला भगवान मानलं. हे पहा, शिवपुराण 17व्या पानावर आपण आलो. विद्वेश्वर संहिता आहे ही, अध्याय 9. विद्वेश्वर संहिता भाग 1चा अध्याय 9. आता इथे नंदिकेश्वर परत म्हणाले की अशा प्रकारे जेव्हा ते दोघे नरम झाले, भगवंतांनी नरमलेल्या ब्रह्मा विष्णूवर अनुग्रह करून काय सांगितलं? त्या दोघांची अज्ञानता आणि वैर दोन्ही मिटवण्याच्या हेतूने दोघांना म्हणाले की माझे सकल आणि निष्कल भेदाने 2 रूपे आहेत, परंतु दुसरा ईश्वर नाही. त्यामुळे त्याची 2 रूपे नाही होऊ शकत. पहिला स्तंभ रूप आणि मागे मूर्त रूप धारण केलं. यामध्ये ब्रह्म निष्कल आणि ईशरूप सगुण आहे. माझी दोन्ही रूपे सिद्ध आहेत आणि इतर दुसऱ्या कोणाची नाहीत. आता यांना काय म्हणाले? यामुळे तुम्हा दोघांना आणि इतरांना ईश तत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही ब्रह्मा आणि विष्णूने अज्ञानाने स्वतःला ईश मानले, भगवान मानले. हे खूपच अद्भुत झाले. हे खूप चुकीचं झालं. ते दूर करण्यासाठीच मी रणभूमीत आलो. आता तुम्ही तुमचा अभिमान त्यागून मज ईश्वरात आपली बुद्धी लावा. माझ्या प्रसादाने लोकात सर्व अर्थ प्रकाशित होतात. आता हे काय म्हणतात की मी जगाचा वर्धक असल्याने मी ब्रह्म आहे. आता पुढे दाखवतो तुम्हाला. हे अध्याय पान नंबर 18 वर पहा.
अध्याय नंबर 10चा आणि आपण हे इथे येऊया. हे पुत्रांनो, ब्रह्मा आणि विष्णूला म्हणत आहेत, यांचे पिता हे ब्रह्म, काळरूपी ब्रह्म क्षरपुरुष. हे पुत्रांनो, हे कृत्य तुम्ही स्वतःच्या तपाने प्राप्त केले आहे. ज्याला सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलय पालन सांगितलं जातं. विष्णू आणि ब्रह्माजींना त्यांचे वडील म्हणजे काळ म्हणत आहे की तुम्ही हे कृत्य स्वतःच्या तपाने प्राप्त केले आहे, जे सृष्टीची उत्पत्ती आणि पालन म्हटलं जातं, जे मी प्रसन्न होऊन तुम्हाला दिलं आहे. अशाच प्रकारे दुसरी 2 कृत्य रुद्र आणि महेशाला प्रदान केली आहेत. परंतु अनुग्रह कृत्य प्राप्त करण्यास कोणीही समर्थ नाही. आता ह्यामध्ये दासाला म्हणायचं होतं की 2 तर ब्रह्मा विष्णू झाले आणि दुसरे रुद्र आणि शिव झाले, हे 4 झाले आणि 5वे हे बोलत आहेत. हे 5वे जे बोलत आहेत हे त्यांचे पिता आहेत, हे क्षरपुरुष आहेत आणि तिथे हे शिवरूपात उभे राहिले. त्यांच्या जवळ येऊन हा असाच धोक्याने काम करतो, आपल्या वास्तविकतेशी परिचित होऊ देत नाही. तर ब्रह्मा आणि विष्णूंनी शंकर भगवान मानले. आता पुढे पहा हे काय म्हणतात. हा काळ जो या चौघांना संबोधित करत आहे तो म्हणतो की माझा ओमकार मंत्र आहे. हे पहा, आता आपण 19व्या पानावर आलो. 18वा वाचलं. विद्वेश्वर संहिता अध्याय 10वा चालू आहे. इथे पहा, इथे या कारणाने त्या ज्ञानाच्या सिद्धीच्या निमित्ताने ओमकार नामक मंत्र जप करा. अभिमान दूर करणारा आहे. सोयी निज मंत्र उपदेश करतात. हा ओंकार माझ्या मुखातून उत्पन्न होत असल्यामुळे माझ्याच रूपाचे बोधक आहे. महामंगल करणारा आहे. हा वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझा आत्मा आहे. त्याच्या स्मरणाने माझे स्मरण होते. उत्तरेकडील मुखातून अकार, पश्चिमेकडील मुखातून उकार, दक्षिणेकडील मुखातून मकार, पूर्वेकडील मुखातून बिंदू, मध्यातील मुखातून नाद. अशा प्रकारे 5 प्रकारांनी हा निर्माण झाला. ते सर्व एक होऊन ओम असे एक अक्षर होते. ही सर्व नामे रूपात्मक. आता म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे ओम एक अक्षर या ब्रह्मा विष्णू महेशच्या पित्याचे आहे. हे झाले स्पष्ट. आता आपण येऊ पुन्हा देवी पुराणाकडे. आता यातून काय सिद्ध झाले की ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि हे महेश हे भगवान नाहीयेत. यांचे पिता स्वतः म्हणत आहेत की यू आर नॉट गॉड, आणि हे आपले आचार्य आणि शंकराचार्य हिंदू धर्माचे धर्मगुरू हे यांना भगवान म्हणून आपल्याला मूर्ख बनवत राहिले आजपर्यंत. याचं कखही माहीत नव्हतं यांना वेद, गीता आणि पुराणातील. सांगा पुण्यात्म्यांनो, यांनी आपल्या भोळेपणाचा गैरफायदा घेतलाय या नकली गुरूंनी. पट्टी पढवली नुसती, मानव समाजाला भूत बनवलं आणि मग त्यांची पूजा करवतात, श्राद्ध घाला म्हणतात, पिंड घाला. आता जी साधना दास सांगेल त्यात ना कोणी भूत बनेल ना कुठल्या कर्मकांडाची गरज आहे. आता पहा, श्रीमद भगवत गीतेकडे आपण परत येऊया. प्रसंग हा चालला होता आज की आपले आचार्य शंकराचार्य आणि धर्मगुरूंना ज्ञान कुठून असणार. यांच्या भगवानांना ज्ञान नाही. ज्यांना हे भगवान मानतात आणि ते भगवान नाहीत, हे सिद्ध झालं की ते भगवान नाहीत. आणि यांना हे भगवान म्हणत आले, ईश म्हणत आले. आता सतयुगाच्या ब्राह्मणांकडे ज्ञान नाही. सांगा, सतयुगापासून आजपर्यंत ब्राह्मणांकडे ज्ञान नाही वेदांचं. आता पहा, श्रीमद देवी भागवत, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, केवळ हिंदी. याचे संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. याच्या आपण 414व्या पानावर येऊ. 414 पान आहे. श्री संक्षिप्त देवी भागवत आणि 6वा स्कंध. आता इथून वाचूया. जन्मेजयने विचारलं, महाभाग, कोणत्या युगात धर्माचं कसं स्वरूप आहे हा संपूर्ण विषय विशेष रूपाने सांगण्याची कृपा करा. व्यासजी म्हणाले, राजन,
हे निश्चित आहे की सतयुगात ब्राह्मण वेदाचे पूर्ण विद्वान होते. त्यांच्याकडून निरंतर भगवती जगदंबेची आराधना होत होती. भगवतीच्या दर्शनासाठी त्यांचं मन सदा उत्सुक असायचं. प्रत्येक गावात शक्ती म्हणजे दुर्गेच्या मंदिराचं उद्घाटन व्हावं याविषयी त्यांच्या मनात खूप उत्सुकता होती. सांगा, हे सतयुगातील ब्राह्मण थोडेच विद्वान होते? म्हणतात व्यासजींचं ज्ञान बघा की सतयुगातील ब्राह्मण वेदाचे पूर्ण विद्वान होते आणि दुर्गेची भक्ती करायचे. अरे, आमचं नशीब फुटकं की आमचे आचार्य असे होते. आता दुर्गा तर म्हणते की वेद त्या ब्रह्मची पूजा करा, ओम नाम आहे, नथिंग एल्स, बाकी सर्व गोष्टी त्यागून द्या. तर काय मग हे सतयुगापासून आजपर्यंत ब्राह्मण लोक ह्या वेद, गीता आणि पुराणांशी परिचित होते? यांनी स्वतःचाही विनाश केला आणि आम्हालाही फसवलं. स्वतःचाही भक्तिनाश केला, जीवन नष्ट केलं आणि बरोबर यजमानांनाही घेऊन बुडाले. ही तर सतयुगातील ब्राह्मणांविषयीची माहिती. आता कलियुगातील ब्राह्मणांची माहिती, जे वर्तमानातील शंकराचार्य आणि आचार्य वगैरे हे ब्राह्मणच आहेत, ब्राह्मण वर्णाचे. आता इथे पहा, तोच 6वा अध्याय चालू आहे. पान 414 आपण इथे वाचत होतो. आता हे आपण वाचले. आता इथे आलो. व्यासजी म्हणत आहेत की धर्माची हीच स्थिती त्रेतायुगात राहिली, परंतु काही ऱ्हास झाला. सतयुगाची जी स्थिती होती द्वापार युगात ती विशेष रूपाने कमी झाली. राजन, त्या प्राचीन युगात सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये जे राक्षस समजले जायचे ते कलियुगात ब्राह्मण समजले जातात. कारण की आत्ताचे ब्राह्मण प्रायः पाखंड करण्यामध्ये तत्पर असतात, दुसऱ्यांना ठकवणं, खोटं बोलणं आणि वैदिक धर्मकर्मापासून वेगळं राहणं हा कलियुगी ब्राह्मणांचा स्वाभाविक गुण बनला आहे. आता पुण्यात्म्यांनो, आता हा इतिहास आहे आपल्या हिंदू धर्मातील धर्मगुरूंचा आणि यांनी दिलेल्या स्पिरिच्युअल नॉलेजचा. या आचार्य, शंकराचार्य आणि धर्मगुरूंना कखही माहिती नव्हतं. आपले सद्ग्रंथ काय सांगतात आणि हे मात्र लोकवेद ऐकवायचे. हे काय म्हणतात की जीवच ब्रह्म आहे. अहम आत्मा हाच ब्रह्म, हा आत्माच परमात्मा आहे. आणि मग दुसऱ्या बाजूने म्हणतात श्रीकृष्णाची, श्री विष्णूजींची आणि श्री शंकर भगवानांची पूजा केली पाहिजे. सांगा. आणि तिकडे देवीची पूजा करतात आणि यांना भगवान म्हणतात. यांच्याविषयी लिहिलं आहे, स्पष्ट आहे की हे भगवान नाहीच आहेत, पण यांना भगवान बनवून आपल्याकडून पूजा करवून घेत होते. तर पुण्यात्म्यांनो, हे सौभाग्य आपलं की परमात्म्याने आपल्याला शिक्षित केलं, या दासाला आध्यात्मिक ज्ञानयुक्त केलं. आता पहा, पूर्ण विश्वात हे ज्ञान जाईल आणि सर्व मानवाचं कल्याण होईल. बोलो सतगुरुदेव. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी राम देवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुओं संतों सर्वस्दी नहीं. सतगुरु साहेब संत सब दंडोतम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. निराकार निर्विषम काल जाल भयभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशोन्दनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय उज्ज्वल हिरंबर हरदम. अम्बे परवा अथा है वार पार नहीं मध्यतम. ग्रीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा.
परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई, अवगत गुण अतीतम सत्पुरुष निर्मोही, जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी, तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी। सुर नर मुनि जन ध्यावें ब्रह्मा विष्णु महेशा, शेष शेष मुख गावें पूजें आदि गणेशा। इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावें, समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावें। 33 कोटि अधारा दावें 88, उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी। 33 कोटि अधारा दावें 88, उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी। कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश, गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश। कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम, चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम। कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम, गले प्रेम की जेवड़ी जाखें चो वहाँ जाऊं। तो करो तो बावड़ो दूर दूर करो तो जाऊं, जो राखो त्यों ही रहूं, जो देवो सो खाऊं। जय इब के सतगुरु मिले सब दुख आँखों रोए, चरणों ऊपर शीश धरूं कहूं जो कहनी हो। कबीर साईं मिलेंगे पूछेंगे कुशलात, आदि अंत की सब कहूं अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो चाहे लाख लोग मिल जाएं, हम जैसे तुमको बहुत हैं तुमसे हमको नहीं। तुमरे विसारे क्या बने मैं किसकी शरण में जाऊं, शिव ब्रंच मुनि नारदा तिनके हृदय न समाऊं। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टी रचनाकार कबीर परमेश्वरजी यांच्या असीम कृपेने तुम्ही पुण्यात्मा सत्संग ऐकण्यासाठी उपस्थित झालात। ज्या प्रेमळ आत्म्यावर परमात्म्याची विशेष कृपा असते त्यालाच ही सुसंधी प्राप्त होते। खूपच पुण्यकर्मी प्राण्यांना मानव शरीर प्राप्त होतं। त्यांच्याही पेक्षा जास्त पुण्यकर्मी प्राणी ते असतात जे परमात्म्याच्या शोधात मग्न असतात, आणि त्यांच्याही पेक्षा पुण्यात्मा ते प्राणी आहेत ज्यांना सद्गुरू प्राप्त झाले। तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही त्या तिसऱ्या नंबरच्या म्हणजे गुड बेटर बेस्ट या बेस्ट आत्मा आहात परमात्म्याची। आपल्याला सद्गुरू मिळाले आहेत। आता तुमचा हा शेवटचा जन्म असेल
जर तुम्ही जन्मभर सद्भक्तीवर टिकून राहाल, नियमित राहाल, तुम्ही सतलोकात जाल. आपण आजपासून नाही लागलात भक्तीसाठी, परमात्म्यासाठी. आपण युगानुयुगे लागलात. आपण भक्ती मार्गाला लागलेले आहात, परंतु मध्येच गफलत करून टाकता. कोणत्याही कारणाने तुमचा या भक्ती मार्गावरून पाय घसरून जातो आणि मग याच काळाच्या खड्ड्यात, भोवऱ्यात पडून राहता आणि पुन्हा प्रयत्न करता या भोवऱ्यातून सुटण्याचा, या विहिरीतून निघण्याचा. तर आता आपला प्रयत्न, आता आपला जो ह्या काळाच्या फेऱ्यातून निघण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे. जर यातून पुन्हा घसरलात तर हजारो युगांपर्यंत आपण या पायरीपर्यंत नाही येऊ शकणार, या चरणावर नाही येऊ शकणार. जे या सत्मार्गाशी जोडलेले आहेत आणि त्यांचा पाय घसरला तर ते तर खूप कित्येक हजार युगांनंतर पुन्हा या भक्ती मार्गाला ग्रहण करू शकतील. कारण काय आहे? कारण हे आहे की ही सद्भक्ती आहे, यथार्थ मंत्र आहेत. यांचा जप केल्याने आपली कमाई खूप सारी होते, खूप जास्त होते आणि आपण त्याचा संग्रह करून सतलोकात जायचे होते ह्या भक्तीच्या कमाईच्या जोरावर. आणि ह्या अंतिम श्वासापर्यंत संग्रह करायचा होता याचा. आणि आपण कोणत्याही कारणाने परमात्म्याच्या ह्या मार्गापासून विचलित होऊन जातो शेवटच्या श्वासापर्यंत कधीही. तर मग आपण इथेच राहून जाऊ. आणि इथला नियम आहे की जशी कर्म प्राण्यांनी केली आहेत तशीच फळं त्याला मिळणारच मिळणार. आपल्या पुण्यकर्मांचा, आपल्या सद्भक्तीचा डोंगर उभा राहील. जसा आपल्याला पहिला मंत्र दिला जातो, यात आपले कमळ आहे आपल्या शरीराच्या आत. ही चक्र बनलेली आहेत, चक्र. जसे एक मूळ चक्र आहे, मग स्वादिष्ठान चक्र आहे, ज्याला आपल्या संतांनी स्वाद चक्र म्हटलेलं आहे. आणि मग नाभी चक्र आहे, नाभी कमळही म्हणतात, मूळ कमळही म्हणतात, अधिष्ठान कमळही म्हणतात. चक्र म्हणा, कमळ म्हणा, संतांनी त्याला कमळ म्हटलेलं आहे, योग्यांनी चक्र म्हटलं आहे. मग हृदय कमळ म्हणजे हृदय चक्र आहे. मग कंठ कमळ आहे, म्हणजे कंठ असलेलं चक्र. आणि मग त्रिकुटी कमळ आहे. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जेवढी काही कमळचक्र आहेत यांच्यावर एका देवतेचं अधिपत्य आहे. मूळ चक्राच्या वर, मूळ कमळाच्या वर गणेशजी. गणेशजींचं बॅरियर आहे. हे समजा की हे बॅरियर आहे. आपल्या निजधामाला जायचं आहे, हे बॅरियर आहे. प्रथम बॅरियर आहे मूळ कमळाचं. आणि दुसरं अधिपत्य आहे स्वादिष्ठान कमळ. कमळ म्हणजे चक्र, स्वाद चक्र. आणि तिसरं अधिपत्य आहे हे नाभी चक्र, नाभी कमळ. तर मूळ कमळावर गणेशजी तिथले प्रमुख आहेत. आणि स्वाधिष्ठान चक्ररूपी बॅरियरवरती श्री ब्रह्माजींचं राज्य आहे, सत्ता आहे. आणि नाभी कमळावर विष्णूजी आणि लक्ष्मीजी हे यांच्या सोबत आहेत. तर परिवार आहे यांचा. ब्रह्माजींच्या बरोबर त्यांची पत्नी सावित्री आहे. आणि मग हृदय कमळावर भगवान शिव आणि पार्वती हे इथले अधिकारी आहेत. आणि कंठ कमळावर श्री दुर्गाजी,
तर अशा प्रकारे आपण कंठकमळापर्यंत जेवढ्या काही ह्या बॅरियर आहे यांना पार करण्यासाठी आपल्याला हे मंत्र देऊन ठेवले आहेत. प्रथम मंत्र. तर यांची भक्ती कमाई करून तुम्ही जेव्हा या सीमेच्या जवळ जाल तर आपला बॅरियर ओलांडण्याचा मार्ग साफ होईल आणि आपली जी कमाई जी प्रथम मंत्रात या देवांची जी सेवा चाकरी केली आहे ही आपण तिथे यांचा कर भरत जाल. अशा प्रकारे आपण सतलोकात जाण्यासाठी हे सहयोगी होतात जर आपण ही भक्ती चालू ठेवली अंतिम श्वासापर्यंत. आणि जर आपण यातून घसरलो भक्ती मार्गापासून तर मग काय होईल? आपण ज्या गणेशजींच्या लेव्हलचा मंत्रजप केलात जो आपल्याला दिला जातो ती कमाई तुम्हाला श्री गणेशजींच्या लोकात प्राप्त होईल. तिथे गण बनाल आणि मग जेव्हा आपली ह्या मंत्राची कमाई संपून जाईल त्या लोकात त्यानंतर मग आपण श्री ब्रह्माजींच्या लोकात जाल. कारण आपण तोही मंत्र जपलेला आहे त्याची कमाई भरपूर झालेली आहे. तर तिथे आपण आपली पुंजी नष्ट कराल देवता बनून. त्यानंतर तुम्ही जाल श्री विष्णूजींच्या लोकात कारण त्यांच्याही नामजपाची कमाई आपण करून ठेवलेली आहे. आणि आता तिथेही आपली नामाचा जप केल्याची कमाई संपून जाईल. भक्ती कमाई ते धन. आणि मग तुम्हाला तिथून काढून टाकलं जाईल. मग आपण भगवान शिवच्या लोकात जाल आणि अशा प्रकारे तिथेही आपले पुण्य समाप्त झाल्यावर भक्तीचे हा जो भगवान शंकरांच्या लेव्हलचा मंत्रजाप आपल्याला दिला आहे त्याची कमाई नष्ट झाल्यावर संपल्यावर मग आपण दुर्गाजींच्या लोकात जाल आणि दुर्गाजींच्या लोकात जाऊन आपल्या पुण्यकर्मांच्या कमाईला तिथे नष्ट कराल. तर अशा प्रकारे हे तुम्हाला पृथ्वीवर नाही येऊ देणार कारण इतका पुण्यसंचय होईल आपला आणि पृथ्वीवर आल्याशिवाय भक्ती मिळत नाही. आणि भक्ती मिळेल या कलियुगामध्ये सतयुग त्रेतायुगामध्ये. या भक्तीला आपण करत नाही कारण की आपण स्वतःच जी साधना करत असतो त्याने आपल्याला वाटत असतं की आपण खूप सुखी आहोत. आणि मग तुम्हाला जे सतनाम देऊन ठेवलं आहे जे 2 अक्षराचं ज्यात एक ओम मंत्र आहे ह्या ब्रह्मचा. पुण्यात्म्यांनो एकच औषध असतं ज्याच्या प्रयोगाच्या विधीमध्ये अंतर असल्याने त्याचा गुण बदलून जातो. तर हेच समजून घ्या की जे मंत्र आपल्याला प्रथम मंत्रात दिलेले आहेत तिथे त्याच विधीने जप करण्याने त्याचा गुण तोच आहे. आता त्याच मंत्रात सतनाम बनवून जो आपल्याला दिलेला आहे याची साधना करण्याने या विधीने त्याचा गुण वेगळा असतो, लाभ भिन्न असतो. कित्येक भोळे आत्मे कारण की आपण युगायुगांपासून अज्ञानाने भरलेले आहोत. आता हे तत्वज्ञान प्राप्त झालं आहे तर आम्ही वकील बनतो त्या अज्ञानाच्या आधारे. तर त्यात आपण हा विचार केला पाहिजे की जर आम्ही विद्वान असतो तर आपल्याला हे ज्ञान आधीच मिळालं असतं. आपण विद्वान नाही बुद्धिमान अवश्य आहात परंतु त्या बुद्धीचा दुरुपयोग करून आपण भगवंतापासून दूर व्हाल. या दासाने जे मार्गदर्शन केले आहे ते गॉड गिव्हन आहे. ही काही ढोंगी भाटाची गाणी नाहीयेत. यामध्ये आपण एकदम विचार करणं सोडून दिलं पाहिजे. उपदेश घेतल्यानंतर उपदेश घेण्याच्या आधी तर तुम्ही अगदी वकील बनून राहा. खूप चांगल्या प्रकारे निरीक्षण करा प्रत्येक गोष्टीचं आणि मग दीक्षा ग्रहण करा. दीक्षा ग्रहण करण्याच्या नंतर जर गुरुजींच्या वचनावर जर अविश्वास निर्माण झाला तर आपलं नाव खंडित होऊन जातं, भगवंतापासून दूर होऊन जाता. म्हणूनच सर्वप्रथम दास ज्ञान ग्रहण करण्यासाठी पुस्तके देतो. सीडी बनवून ठेवली आहे ती पहा, ऐका, तुलना करा अन्य संतांच्या ज्ञानाशी आणि जेव्हा आपल्याला संतुष्टी होऊन जाईल की हा मार्ग अंतिम आणि योग्य आहे तर दीक्षा घ्या नाहीतर नका घेऊ.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? सुमित्रा बद्रीनाथ डाके, राहणार जालना, महाराष्ट्र. आपण काय व्यवसाय करत आहात? माझं एक छोटंसं दुकान आहे. टेलरिंग, फॅशनचे कपडे शिवते आणि कपड्याची दुकान पण आहे छोटीशी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 20 फेब्रुवारी 2013. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी लहानपणापासून वारकरी संप्रदायामध्ये होते. जेव्हा 10 वर्षाची होते तेव्हा ज्ञानेश्वरी पारायण करायचे आणि हरिपाठ वगैरे, मला तिन्ही पण हरिपाठ येतात. हरिपाठ म्हणायचे, खूप उपवास आणि तीर्थस्नान पण केले. नंतर 3 वर्षानंतर आम्ही योगायोगाने जालन्यात राहायला आलो. तर वारकरी संप्रदायाचे मला त्यातल्या हरिपाठातले शब्द होते की जप तप कर्म किर्याने म धर्म वावगाचे शर्म व्यर्थ जाये. तर मग जप तप कर्म घेण्यासाठी आपल्याला गुरु करावं लागेल असं पुस्तकात वाचलं होतं मी. मग आमच्या शेजारी एक मैत्रीण होती, ती म्हटली तू काय कर म्हणे, स्वामी समर्थाच्या शरणात तिथं गुरु मिळतात म्हणे. मग स्वामी समर्थाच्या केंद्रात गेले तर ते म्हटले गुरुचरित्र पारायण करावं लागेल तुम्हाला 7 दिवस. आणि गुरु दीक्षा दिली त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी. स्वामी समर्थाचा 11 माळी जप करायचा, 3 अध्याय, देवीचे 2 पाठ दररोज 2 अध्याय, शिवमहिमा स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, ही एवढी साधना दिली. तेवढी रेग्युलर नेमाने दररोज करायची. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर जी अन्य भक्ती करत होतात ती मोठ्या श्रद्धेने करत होतात आणि पूर्णपणे आपण त्याला समर्पित होतात. तर या भक्तीपासून, या भक्ती साधनेपासून आपल्याला काही लाभ प्राप्त झाली का? लाभ तर काही झाले नाही, पण हानी पण खूप होत होती. की काही थोडेफार लाभ व्हायचे, एवढे तेवढे लाभ पण म्हणायचे की ह्या भक्तीमुळेच होतं म्हणून सुरू होती करणं. तर लाभ वगैरे काही नाही. पण आमचे जे घरचे होते, माझे मिस्टर, ते खूप व्यसन करायचे आणि घरात खूप क्लेश, भांडणं. मी म्हणायची एवढी भक्ती करते, नवनाथ पारायण मडीला जाऊन वाचलं, नृसिंहवाडीला गुरुचरित्र पारायण, देवीची भैरवचंडीचे पाठ, आणि असं टाइमच नव्हता मग एवढी काही साधना करायची, जप तर इतका करायची की देव भेटन कुठंतरी. आणि त्याला मी विचारलं केंद्रामध्ये की मला खरंच परमात्मा भेटला पाहिजे. तर ते म्हणे तुम्ही काय करा, रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र वाचा म्हणे आंघोळ करून. तर मी असं 10 दिवस व्यंकटेश स्तोत्र वाचलं 12 वाजता रात्री. तर म्हटलं मला तर कुठंच परमात्म्याची प्राप्ती नाही झाली. मग असं करून करून खूप बेचैन झाले मी, काय करावं की काहीच नाही सुसाना. एवढी काही भक्ती करत होती ती, काहीच नाही वाटाना. खूप म्हणजे व्यसन पण सुटत नव्हतं. मग ते म्हणायचे की रुद्राभिषेक करा, त्याचा चर्थ पाजा म्हणजे त्यांना, मग त्यांचं व्यसन सुटन. रुद्राभिषेक पण सारखा रुद्राभिषेक करायचे, मग प्रॉब्लेम सॉल्वच नव्हते होत. तरी मग ते म्हणे तुम्हाला पितृदोष आहे. मग पितृदोष आहे तर मग काय करायचं, तर म्हणे तुम्ही काय करा म्हणे, पितृदोषासाठी नारायण नागबळी करा आणि तुमच्या घरच्यांना ते दररोज पितृस्तोत्र वाचायला लावा. त्यांनी पितृस्तोत्र वाचलं, नारायण नागबळी केली, पुन्हा दररोज ते सांगायचे कावळ्याला नैवेद्य ठेवा, आमोशाच्या दिवशी नैवेद्य ठेवा वरती, पुन्हा पिपळाच्या झाडाला तीळ वगैरे टाका. मग मी म्हटलं आता हे तर काहीच म्हणजे लाभच नाही झाले काहीच. जसं तुम्ही सांगत आहात की तुमचे पती हे एक व्यसनाधीन व्यक्ती होते आणि व्यसनाने ग्रस्त होते. त्यांची व्यसनापासून मुक्तता व्हावी म्हणून तुम्ही नाना प्रकारची विधी केली, नाना प्रकारची पूजा केली, परंतु या पूजेतनं किंवा त्या साधनेतनं त्यांचं व्यसन मुक्त झालं नाहीत. तर तुम्हाला संत रामपालजी महाराजांची जी शिकवण आहे ती कशी मिळाली? माझी एक मैत्रीण आहे, स्वामी समर्थाच्याच याच्यात होती ती केंद्रात. तर मी जेव्हा भैरवचंडीचे पाठ करीत होते, दुर्गा देवीचे, मला 8 दिवसात 28 पाठ वाचायचे होते. तर मग ती आली माझ्याकडं, तर म्हणे मी हरियाणाला जाऊन आले. तर म्हटलं असं कसं काय केलं तुम्ही, हरियाणाला कशा गेल्या? नाही म्हणे आता ही भक्ती तर मी करणार नाही, मला आता मेन भक्ती मिळाली. तर मी म्हटलं कोणती भक्ती आहे? तर म्हणे तुम्ही काय करा, पुस्तके ज्ञानगंगा ते घ्या.
तर मग मी म्हटलं बाई पण आता तुम्ही काय करा 9 दिवसानंतर मला पुस्तक द्या, आता तर मग माझं डिस्टर्ब होईल म्हणलं, हे पाठ पण माझ्याच्यानं होणार नाही. तर त्या म्हणे नाही नाही हे पुस्तक घ्या म्हणे तुम्ही आधी, नंतर बघू म्हणते पाठाचं काय होईल ते. मग ते पुस्तक घेतलं मी आणि ठेवून दिलं असंच घरात. ठेवलं तर मग 5 दिवस झाले माझे पाठ वाचणं, पण मला काही राहायला नाही गेलं. की मी म्हटलं काहीतरी असनच या पुस्तकात बघावं तरी निदानचं. मग मी ते ज्ञानगंगा पुस्तक, माझी जेव्हा 5वी माळ होती, ती 5वी माळेची घाटाला माळ घालता घालताच मी पुस्तक हातात घेतलं तर त्यात सृष्टी रचना आली. तर सृष्टी रचना आली तर मग मी वाचलं की देवीनं असं श्राप द्याला, देवीनं असं केलं. मी एवढे पाठ करायले, त्यात तर असं काहीच दिलं नाही देवीचं, ह्यात तर किती छान दिलेलं आहे. म्हटलं आता हे पाठ, मग असं करून करून माझे पाठ कमी झाले. मी ज्ञानगंगाच वाचायला लागले. मग ज्ञानगंगा वाचता वाचता इतकी ज्ञानगंगा, मग म्हटलं हे तर मोक्षाचा मार्ग आहे म्हटलं ज्ञानगंगामध्ये. आणि मी जे पितृपूजा करत होते त्यात दिलं होतं संत रामपालजी महाराजांनी की पितृ केल्याने काय होतं. तर त्यांनी सांगितलं गीतेच्या 9व्या अध्यायातल्या 85 श्लोकात दिलं आहे की पितृ केल्याने पित्राच्याच योनीला जासान आणि भूताची पूजा केल्याने भूताच्या योनीला जासान. मग मी खरंच गीता बघितली, म्हटलं गीतात आहे की खरं बघावं. मग मी बघितलं की ते श्लोक बघितला तर त्यात तर खरंच दिसलं की हे तर खरं आहे. म्हटलं नाही आपण तर भूताच्या योनीला काय, खरंच नाही आपलं इथं तर काही. मग पूर्ण ज्ञानगंगा वाचित मी पूर्ण मग त्यात दिलं की मोक्ष पण आहे आणि तुम्हाला लाभ पण भेटणार आहे. तर मग मी असं करून करून 4 महिने ज्ञानगंगाचं पूर्ण वाचन केलं. तर मग त्याची माझी मैत्रीण आहे तिच्याकडे गेले, म्हटलं मला कनी इथं यायचंय म्हणलं, नाम घ्यायचंय म्हणलं मला. तर त्या म्हणे की नाम घ्यायला का म्हणे मला काही, मी आत्ताच नवीन जाऊन आले म्हणे, दुसरे एक शेळके भगत आहे म्हणून आहे म्हणे. आणि त्यांना फोन केला, ते 2 जण आमच्या घरी आले. तर आमची आर्थिक स्थिती एवढी झाली होती, आमचे भगतजी घरचे व्यसन करीत होते तर पैसे पण नव्हते राहिले जवळ जाण्यासाठी. तर मग ते आले तर ते म्हणे आम्हाला तर जायचं बापा, हे आमच्या घरचे म्हणले इथं म्हणायली मला यायचंय पण पैसे तर आमच्याकडे नाही, हरियाणा म्हणलं तर खूप दूर आहे, आम्हाला खूप पैसे लागतील. तर ते म्हणले तुम्ही टेन्शन नका घेऊन म्हणे, तुम्ही जा म्हणे. त्यांनी तिकीट काढले आमचे. तर मग आम्ही गेलो, मग ट्रेनमध्ये बसून गेलो. तर मग तिथं गेल्यावर आम्हाला ते काही त्यांचे संत रामपालजी महाराजाचे भगत भेटले. ते म्हटले की चला तुम्हाला आश्रममध्ये नेतो, आश्रम दाखवतो. मग आम्ही आश्रममध्ये गेलो. आमच्या घरचे घरी म्हणले ते मी नाम घेणार नाही म्हणे, तुझ्यासोबत येतो बापा. मग तिथं गेल्यावर त्यांनी मग ते भगत भेटले ते संत रामपालजी महाराजाचे. तर मग आत गेल्यानंतर भंडारा वगैरे केला. तर माझ्या मिस्टरांनी लगेच नाम घेतलं. तर माझ्याकडे आले, मला म्हणे मी नाम घेतलं. म्हटलं नाम घेतलं म्हणे हो, मला खूप छान वातावरण वाटलं म्हणे, मी इतकी देवी देवता धुंडलो म्हणे, पुरा महाराष्ट्र पायाखाली घातला पण असं वातावरण मला कुठंच दिसलं नाही. आपण एवढं गेलो म्हणे, गुरुपीठावर गेलो, नाशिकला गेलो, गुरुमाऊलीच्या तिथं गेलो, तिथं तर एक पाववाडा विकत आहे म्हणे खायला, आणि रातभर जागायचं तिथं, काय काय देवीचे पाठ करायचे, कुठं काही करायचं. इथं तर आज सगळं फ्री जेवण आहे म्हणे, गावरान तुपाचं, हे तर खराच स्वर्ग, खराच मुक्तीचा मार्ग आहे म्हणे. मग त्याला तिथं गेल्या गेल्या कळलं, त्यांनी नाम घेतलं आणि मग त्यांच्यानंतर मी खुश झाले. मला आधीच परमात्माचं ज्ञान झालं होतं ज्ञानगंगा वाचून की बाबा खरा परमात्मा आहे म्हणून, हे लाभ देऊ शकतो परमात्मा. मग तिथे गेल्यानं मी पण नाम घेतलं. मग लाईन लागली दर्शनाला, संत रामपालजी महाराज दर्शन द्यायला आले आणि आम्हाला मग आशीर्वाद दिला आणि म्हटले की भक्ती करो. मग आम्ही घरी आलो त्याच्यानंतर. जसं तुम्ही सांगत आहात की तुमची जी मैत्रीण होती त्या मैत्रिणींनी तुम्हाला ज्ञानगंगा हे पुस्तक वाचायला दिलं आणि ते तुम्ही पुस्तक वाचलं. त्या पुस्तकाच्या वाचनानंतर तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर या नामदीक्षेनंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काही सुखप्राप्ती किंवा काही लाभप्राप्ती झाली का? सुखप्राप्ती तर एवढी झाली, आर्थिक लाभ झाला, भौतिक आणि आध्यात्मिक मेन लाभ झाला की परमात्मा भेटला खरा. मी जेव्हा लहानपणापासून वाचित होते की त्या हरिपाठात जे दिलं होतं, मंथुनी नवनीता तैशी घ्या अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो, तर त्यांनी सांगितलं होतं, मला नंतर कळालं भक्तीत आल्यावर की बाबा हे मंथुनी नवनीता म्हणजे हे शब्द काय आहे. तर त्यांनी सांगितलं पूर्ण शास्त्राचं मंथन करा, तेव्हा तुम्हाला परमात्माची प्राप्ती होईन आणि सद्गुरू भेटल. तर मग मी ते नंतर मला हे झालं. मग आज
त्यात पुन्हा हरिपाठात हा एक शब्द आहे, मोक्षरेखी आला भाग्यवी नटाला साधूचा अंकिला हरिभक्त. तर त्यात जेव्हा ते दिलं होतं ते पॉइंट मी काही तेव्हा नाही मला कळलं, पण जेव्हा भक्तीत आल्यानंतर मी ज्ञानगंगा वाचली तेव्हा कळलं खरंच मोक्षाच्या मार्गाला जायला पुण्य पण लागतंय. तर त्याच्यात जे शब्द दिलेला आहे ती परमात्माची महिमा गायलेली आहे. तर म्हटलं मला खरंच परमात्मा भेटला, तर हे खरा लाभ झाला, मला मेन मुक्तीचा मार्ग भेटला. आणि आर्थिक लाभ तर इतका झाला की आमचे भगतजी व्यसन करीत होते आणि आम्हाला असंच पाहुण्यांनी खूप बिझनेसमध्ये फसवलं होतं. आम्ही गावाकडची शेती विकून आमचे घरच्यांनी बिझनेस टाकला होता, कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस होता. तर त्यांनी आम्हाला 1 रुपयाचा पण हिसाब दिला नाही. तर त्यामुळे माझे मिस्टर खूप दारू प्यायला लागले. दारू प्यायला लागल्यामुळं आम्ही एक तर त्यांच्या व्यसनाने मी खूप परेशान झाले. घरातली आर्थिक स्थिती एवढी झालती की मुलाची फीस भरायला सुद्धा पैसे नव्हते. तर इंग्लिश मिडियमला मुलं होते माझे. तर मी म्हणजे हे शिक्षण कसं होईन यांचं, आणि ते घरात असं असल्यामुळं मुलं पण खूप डिस्टर्ब व्हायचे. तर आज परमात्माच्या दयानं माझी मुलं 10वी होऊन आज पॉलिटेक्निक झालेली मोठ्या मुलाची, आणि छोटा मुलगा 10वीला. इंग्लिश मिडियमचं शिक्षण आम्ही पूर्ण केलं आज संत रामपालजी महाराजच्या कृपेने, नाही तर आम्ही करू शकलो नसतो. तर आमचं एवढं काही हे झालं होतं. आणि माझं शारीरिक लाभ तर एवढा आहे की माझं दुखणं, तर मला ॲसिडिटीचा त्रास व्हायचा, मला चक्कर यायची, ते पण माझं खूप म्हणजे राहिलंच नाही. आता मी काहीच काम पण नव्हते करू शकत, इतकं टेन्शन माझं शरीर खूप खराब झालं होतं. ते पण मी आता व्यवस्थित माझं चालू आहे. आणि माझा एक लाभ तर मला अपेंडिक्स होतं, तर मी खूप माझं पोट दुखायचं. प्रथम नामदीक्षाच घेतली होती. तर मग दवाखान्यात गेलो मॅडमकडं. तर मॅडमना सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं. तर मग मी घरी आलं तर म्हणलं नाही, परमात्मा तर सगळं काही करू शकतो, म्हणलं मी ऑपरेशन करणार नाही. आमच्या घरचे लोक म्हणले नाही ना म्हणे, तुला ऑपरेशन करावं लागेल म्हणे, एवढी परेशानी खूप व्हायली म्हणे. म्हटलं नाही ना, मी करणार नाही म्हणलं ऑपरेशन, अशाच औषध गोळ्या परमात्मा माझ्यावर दया करतील. घरच्यांनी ऐकलं नाही आणि 5-6 दिवसानंतर मला दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यात नेलं तर मॅडम म्हणे तुम्ही काय करा, परत एक सोनोग्राफी करा आणि ॲडमिट व्हा. मी तर माझा जप सुरूच होता. मी म्हणजे नाही, परमात्मा सगळं करणार आहे, मी काहीच नाही, तुम्ही काहीच नाही करू शकत, मग परमात्मा करणार. मग गेलो दवाखान्यात, मॅडमना सोनोग्राफी काढावलेली. सोनोग्राफीवाल्यांना 1.5 तास सोनोग्राफी केली. तो म्हणला कालचा रिपोर्ट आणि आजचा रिपोर्ट म्हणजे वेगळा वाटायला, हे कसं काय व्हायलं. तर मग त्यांना म्हणलं तुम्ही सोनोग्राफीचे रिपोर्ट आम्हाला देऊन टाका, तुम्ही जास्त वेळ काही आमचा घेऊ नका. मग त्यांनी सोनोग्राफीचे रिपोर्ट दिले, आम्ही मॅडमला दाखवलं. तर मॅडम म्हणे हे कसं काय झालं, काल तर असं अपेंडिक्स होतं, ते फुटण्याच्या याच्यावर होतं. तर मी म्हटलं ते अपेंडिक्स फुटन आणि तुम्हाला खूप काही त्रास होईल त्याच्यापासून, तर तुमचा जीव पण जाऊ शकतो. तर मग मॅडमकडे गेलं, ती चकित झाली. म्हटलं आमचं आम्हालाच माहिती आहे आता मॅडम म्हटलं. त्याच मग म्हणलं मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग तो एक लाभ झाला. आणि आमच्या घरच्यांचं व्यसन सुटलं, ही एक खूप मोठी प्रॉब्लेम होता. ते व्यसन करीत होते, खूप व्यसन सुटलं. आणि माझा घराचा एक खूप मोठा अनुभव आहे. घराचा अनुभव असा आहे की मला घर नव्हतं, तर मग मी जेव्हा परमात्माची संत रामपालजी महाराजची भक्ती करायची, आरती लावायची, तर आरती घरमालक जे आहे ते एक दिवस मला बोलले म्हणे तुम्ही आरती काही मोठ्या आवाजात करू नका म्हणे, आम्हाला डिस्टर्ब होतो. मग डिस्टर्ब होतो तर मग असे ते 4-5 वेळेस बोलले मला. पण मी म्हटलं जाऊ द्या, बोलले असन. पण मग आणखीन एक वेळेस घरात येऊन माझा मोबाईल बंद केला, म्हणे आरती बंद करा. आणि जेव्हा मी ते देवी देवताची भक्ती करीत होते तेव्हा काही नाही, पण नंतर ह्या भक्तीत आल्यावर ते मला बंद करा म्हणले डायरेक्ट. मग मला खूप हे झालं. मग मी खूप रडले म्हटलं परमात्मा तुमची शांततेनं मला भक्ती करू द्या म्हटलं, मला खूप डिस्टर्ब व्हायला, मला 1 रूमचं घर द्या म्हणलं तुम्ही. तर रात्री परमात्मा, मी असंच रडून झोपले तर परमात्मा माझ्या स्वप्नात आले. तर परमात्मा अक्षरशः येऊन झोपले खाली आणि म्हणे बेटा उठ. मी म्हटलं काय आहे परमात्मा. तर म्हणे की उठ म्हणे. उठलं, माझा हात घेतला हातात, म्हणे तुला काय पाहिजे. म्हटलं मला काही नाही पाहिजे. नाही म्हणे तुला काहीतरी पाहिजे. म्हटलं हो मला लागतंय, मला 1 रूमचं घर लागतं. ठीक आहे म्हणे तुला 4 रूमचं घर देतो म्हणे, टेन्शन न घेऊ. पण त्यांनी माझी परीक्षा बघितली, त्यांनी एक माळ काढली आणि म्हणे ही 1 कोटीची माळ घे म्हणे तुला.
म्हटलं मी भक्ती नाही करू शकणार, म्हणलं ही माळ नको, मला फक्त घर लागते म्हणलं. मग असं करून मग मी झोपले. तर सकाळी आमचे जे नंदायाकडे पैसे होते ते सकाळीच आले आमच्या घरी. सगळ्या पाहुण्या रावळ्याचे फोन आले की तुमच्या घरी आम्ही यायला लागलो. म्हटलं आता आम्हाला भांडायला तर नाही यायला, एक तर आम्ही भक्तीत आल्यापासून कोणाला बोलत नव्हतो, जास्त भांडणं वगैरे करत नव्हतो. मग आमच्या घरच्यांना फोन आला की आम्ही यायला लागलो. ते ड्युटीला चाललेले घरी थांबले, म्हणजे तुम्ही घरी थांबा. मग आले ते सगळे पाहुणे रावळे आले. पण एक असा चमत्कार झाला, ज्या माणसापुढं 10 वर्षापासून आम्ही जात नव्हतो आणि बोललं बी तर ते कानाच्या मागं टाकायचा आणि काही पण आमच्यावर आरोप लावायचा, काही बी बोलायचा. तर आम्ही दोघं बोलत होतो आणि तो माणूस नुसता ऐकत होता. शेवटला तो म्हणला, बापा थांबा तुमचं बोलणं आणि तुमचा काय प्रॉब्लेम मला सांगा. तर म्हणलं आमचा जे तुमच्याकडे हिसाब आहे तो आम्हाला लागतोय म्हणलं. एवढं आम्ही म्हटलं. तर म्हणे की हिसाब नाही, मी काय करतो तुम्हाला घर देतो म्हणे. तर घर देतो तर म्हटलं मग आमच्या घरचे म्हणे ठीक आहे म्हणे. पण मग घर अशा ठिकाणी द्यायला तो की तिथं खूप असं जागा व्यवस्थित नव्हती, जसं शेजारी दारूचं दुकान होतं. तर मी 1 महिनाभर टेन्शन घेतलं की नको तिथं, मला घर नको तिथं. पण परमात्मा परत स्वप्नात आले आणि म्हटले बेटा तुला तिथंच घर घ्यावं लागेल, काहून की आजूबाजूची परिस्थिती सुद्धा सुधरण आरतीनं त्यांना. तर परमात्माच्या दयानं आज शेजारी पाजाऱ्यावर सुद्धा असर पडलेला आहे. काहीच बोलत नाही शब्द सुद्धा. त्या घरात आम्ही इतकं सुखी आहे की आम्हाला असा कोणता आवाज सुद्धा बाहेरून येत नाही ना, आमचा सुद्धा असा व्यवस्थित आहे आमचं सगळं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? इतर समाजाला संदेश तर नाही, मी प्रार्थना करू शकते की जे वारकरी संप्रदायामध्ये गुंतलेले, आम्ही जेव्हा भजन कीर्तन करीत होतो तर आम्हाला कीर्तनामधून एक उल्लेख येत होता महाराजाचा की तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलाशी. तर असं वाटायचं कुठं तरी की तुझं पशी, मग इथं येण्याची गरज काय. पण हे कधी कळलं आपल्याला तुझं पशी कुठं आहे. तर वारकरी संप्रदायानं बी आज तुकाराम महाराजांना सुद्धा सांगितलेलं आहे, जन्म नाही रे अनेक, ह्या मनुष्य जन्मातच आपल्याला मुक्ती भेटू शकते. तर जन्म अनेक नाही आहे खरं, ह्या मनुष्य जन्मात आपण मुक्ती घेऊ शकतो. तर तुकाराम महाराजांना सगळ्या संतांना पण लिहून ठेवलेलं, पण त्याची ओळख नाही आपल्याला. ती ओळख करायची असेल तर आपल्याला सद्गुरू रामपालजी महाराजाच्या शरणात येऊन परमात्म्याची ओळख करावी लागन. आणि हरिपाठात बी बरेच उल्लेख दिलेले आहे की सद्गुरू सारिका आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे. किंवा सद्गुरू सारखा आस्था पाठी राखा, त्याच्यात बी सांगितलेले सद्गुरू सारखा पाठी राखा नाही. आणि सद्गुरू पासूनच आज परमात्म्याची ओळख तुम्हाला होईल. या वारकरी संप्रदायानं पण परमात्म्याच्या शरणात यावं संत रामपालजी महाराजाच्या. जर कोणा व्यक्तीला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती किंवा तो साधक गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराजचे सत्संग येतात आणि त्याच्यावर एक पट्टी चालती, त्या पट्टीवर नंबर येतात. तर ते नंबर घ्यायचे आणि फोन करायचा. फोन केला तर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये नामदान स्थळ आहे. तर ते मग तुम्हाला सांगतील पत्ता की कुठे जायचं काय जायचं. नामदान स्थळावर जाऊन तुम्ही निशुल्क नामदीक्षा घ्यावी ही प्रार्थना. धन्यवाद साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील